नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्या उसटण्याच्या मैदानामध्ये आणि मोठा ब्लॉग असणार आहे। आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी म्हणजे जे आता बिंजोडला पळणार आहेत किंवा उगवते सितारे आहेत आपल्या मुंबई बिंजोडचे ते दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे। तर चला, याच्यानंतर बरेचसे मुलाखती देखील येतील, तर चॅनलवरती चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा आणि कंटिन्यू राहा। चला आता बघूया कोणकोणते नंदी आलेत। भरमसाठ असे नंदी आलेत, अड्डा एकदम कचाकच भरलेला आहे। तर चला बघूया कोणकोणते नंदी आलेत। मित्रांनो, आपण समोरच बघताय एक नवीन खरेदी दादांची धावणीला आहे। कोण बोलणार आहे? शेठ नमस्कार। नमस्कार। नाव सांगा ना तुमचं? यश राऊत। आणि आपल्या बैलाचं नाव? पिस्टन। कुठून आलेत आपण? आपण संभाजीनगरची पिस्टन घेतलं। ओके, तुम्ही कुठून आलेत? आम्ही अंबरनाथवरून। अंबरनाथवरनं। काय सांगाल, बैलाचं नाव काय बोललं? पिस्टन। काय खासियत आहे आणि काय बघून खरेदी केली आपण? बघून काय, बैलाचा पल वगैरे बघूनच खरेदी केलेली आहे। तर मुंबईमध्ये कधी आम्हाला 2 नंबरचे गाडी झालेत पाहिजेत, तरी आम्हाला 1 नंबर नाही होता, 2 नंबर राहायचे बाद झाले। ओके, 2 नंबरमध्ये गेला जा। काय सांगाल पिस्टन बद्दल? काय वय काय आहे त्याचं, किती जाती आहे आणि 7 दाती बैल आहे? काय बघून खरेदी केली याला? बैल पलच बघून खरेदी झाली। पल बघून। फेरा वगैरे काढलेला का कसं काय? नाही, फेरा नाही, डायरेक्ट शर्यत केली आपण आणि घेतला बैल। आणि आता मुंबई बिंजोडला आणलाय, किती शर्ती झाल्या मुंबई बिंजोडला? 3 झाले, आज तिसरी गाडी। आणि किती गुलाल केले तुम्ही? 3 गुलाल झाले। तिन्ही लगातार 3 गुलाल झाले, म्हणजे चांगला पल आहे बैलाचा। पैरा वगैरे कसं काय करता आणि कोण कोण बघतं पैऱ्याचं? पैराचं नियोजन सचिन राऊतच करतो। कुठल्या साईडनं आणि कुठल्या खांदी पलतं बैल? उजव्या साईडनं आतूनच पळतो। उजव्या साईडला आतून। मग आतून जो पळतो ना बैल त्याला म्हणजे सुताला तोंड लावायचं असतं, कुठं ना कुठं पब्लिकच्या बैलाला तोंड काढून पळायचं असतं। बैल तसं काम करते का? तसं करतो 100%। काय सांगाल पोरांबद्दल? आज तुमच्यासोबत एवढी सगळी पोरं आल्या आणि मस्त गुलालाचा आनंद घेतात। आता दावणीला आल्यापासून गुलालच घेतं बैल, कसं वाटतंय? सगळ्या पोरांचा आशीर्वाद सगळा होतोय। आणि याच्या पलीकडे तुमच्याकडे किती नंदी आहेत? 3 नंदी आहेत। 3 आहेत। आणि मैदानात आणलेत का या? नाही, मैदानावर पिस्टन आणलंय। ओके, नवीन खरेदी आहे। मग याला पळवायचं कसं काय असतं? 7 दिवसांनी पळवता की प्रत्येक मैदान करता? नाही, 7 दिवसांनी। 7 दिवसांनी, हप्त्यात नाही एकदा। मैदानाबद्दल काय सांगशील? कारण का या मैदानावरती सगळ्यांचंच प्रेम आणि या मैदानावरती जे बरेच लोकांचं आवडतीचं मैदान असतं। चांगलं मैदान आहे आजचं नियोजन पण भारी होता आणि मैदान पण चांगलं आहे। काय सांगाल, आज जोडीला कोण पळाला आपल्या पैऱ्यान? पैऱ्याला आमच्या चिक्क्या फोरेक्स चिक्क्या पळाला। चिक्क्या पण बोललं तर सध्या टॉपमध्ये पळतंय आणि 1 नंबर 2 नंबरमध्ये नेहमी आपल्याला बघायला भेटेल। काय सांगाल चिक्क्याबद्दल? चिक्क्याचा पैरा रात्रीच झालेला आहे, नियोजन सचिन राऊतने केलेलं आहे त्यांना, कारण बैल नव्हता पैऱ्याला। सचिन राऊत यांना फोन केला चिक्क्यावाल्यांना, तर बैल भेटेल का? ते बोला भेटेल शेट। आम्ही नाव दिला बैलाचं। ओके, म्हणजे आज नाव दिलेलं आणि समोरून गाडी फिरली। काय सांगाल, म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्ही बिंजोडलाच नाव देता की जमून पण शर्ती करता? जमून पण बिंजोड दोन्ही म्हणजे जसा पैरा असेल त्याच्या हिशोबात असेल। आज आपला नाव दिलेला होता का पैरा लिपून होता आपला? नाही, पैराला पण होता, आपलं नावाने केलं होतं। ओके, मग कसं वाटतं जेव्हा बिंजोडला पण आपलं नाव पुकारतात आणि कुठं ना कुठं आपल्या पण म्हणजे जसं इतर आपल्याला टायमाला शर्यती जमून करायला लागतात, पण आज बिंजोडला नाव तुमच्या नावाने म्हणजे एक पुकारलं असेल, कसं वाटलं आज? एकदम आनंद झाला, पोरांना पण आनंद झाला, आमचं नाव पुकारलं आज, कारण आराध्य सानत राऊत या नावाला यश लागलंय। कुठं ना कुठं तरी आज आनंद आपल्याला व्यक्त करताना बघायला भेटन। आज नंदी या दावणीला आले, तुम्हाला कसं वाटतं? आज लय आनंद आहे आम्हाला, हा नंदीने आज गुलाल दिलाय आम्हाला। नक्कीच दादा, शुभेच्छा असतील तुम्हाला। एक मोठी मुलाखत नक्कीच एक चांगल्या मैदानात आपण घेऊ। एक चांगली शर्यत झाली आज, पण तरी 1 नंबरमध्ये शर्यत झाली, त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो, समोर बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका भारत केसरी हिंदी केसरी माथुर 1001 चालले शर्यतीला। समोर सवंगडी पण आहेत। तसेच सर्जा पण आहे, सर्जा 1001। तर मैदान एकदम कचाकच भरले बघा। इकडे चालले शर्तीला बरेचसे नंदी आणि आपला स्टेज नेहमीप्रमाणे सर्जा आहे आणि इकडं मथुर आहे। कांबेगावचा शंभू आहे, त्याची शर्यत जमले थोडं वेळाने ते शर्यत होत। रणवीर राऊतभाई पाटील आडवली कल्याण यांचा उगवता सितारा सर्जा 1001 मैदानामध्ये आले, शर्यत जमले। भाई शर्यत जमले का? शर्यत जमले ना?
ओके तर सर्जाचे शर्यत जमले मस्त शुभेच्छा देऊ सर्जाला शर्तीसाठी आणि मथुर म्हणजे मोठा मथुर पण आले तर चला बघूया मित्रांनो समोरच बघताय वैभव शेठ चौधरी यांचा देखील सर्जा आहे हा सर्जाला पहिला पब्लिकने पळणार आहे सर्जा वैभव शेठचा आणि एक मस्त गाडी पळणार आज सर्जाची वैभव शेठ चौधरी ओके आंबेडंबे मसा यांचा सर्जा मस्त दोन्ही सर्जाची जोडी आज पळणार आहे शुभेच्छा देऊया दोघांना आणि विजय झाल्याच्या नंतर दोघांची मुलाखत मित्रांनो सर्वांचा लाडका मथुर तर सज्ज एक शर्तीसाठी पहिला अजून माहीत नाही पण रग आणि धमक बघू शकतास मथुरची तिकडे छोटा भाऊ सर्जा देखील शर्तीला निघले दोन्ही नंदी सोबतच निघले शर्तीला तर बघूया आज पहिला कोण आहे अजूनपर्यंत माहीत नाही थोड्या वेळानंतर निघल्यानंतर समजेलच बडवलचा लाडू सुद्धा असू शकतं कारण का तो पण आता इथे बघायला भेटलेला बघू कोण आहे पहिला सुरत ड्रायव्हर बघायला भेटतं एक मुंबई बिनजोडला एक चांगला ड्रायव्हर सुरेश शेठ बराच ना तुमचा आशीर्वाद. अरे भाई तुमचा आशीर्वाद नाही आणि नंदींचा आशीर्वाद आमच्या पार्टीची कायम आहे ओके एक मोठी खरेदी तोच ना मोठी खरेदी रामा शेठ देखील निघालेले नाही सुंदर आणि मथुर मित्रांनो सुंदर आणि मथुर निघलेले आहे शर्तीसाठी चला आता हळूहळू निघतील मित्रांनो टिटवी निघले मित्रांनो समोरच बघताय वडवली गावचा मथुर देखील मैदानामध्ये येऊन गुलालासाठी पात्र झालेला आहे आणि मथुर म्हणजे एक घाटावरती मोठं नाव आणि मुंबई बिनजोडमध्ये आताच एक गुलाल झाला तर चला थोडीशी माहिती घेऊ प्रतीक शेठ नमस्कार नमस्कार. बैलाबद्दल माहिती द्या ना बैल आमचा मथुर 8181 आई गावदेवी प्रसन्न वडवली खुर्द पक्ष 8181 ग्रुप वडवली खुर्द या नावाने बैल पळतो आमचा. आज या उसाटण्याच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल झाला काय सांगाल आज गुलाल झालाय खूप आनंद वाटतं आम्हाला पोरं पण होते आमच्या सोबत दादाचा होती त्यांच्यामुळे आम्हाला खूप आनंद आलाय पोरं पण खूप झाले बरेच दिवस झाले कुठून कुठेतरी मुंबईमध्ये येऊन थोडे दिवस शांत होता मथुर काय नक्की झाले मथुरला मधील शांत होता जरा बैल बिमार होता एक महिला आम्ही काढलाच नव्हता बाहेर त्याच्यानंतर कव्हर झाला बैल आणि चांगला गुलालात वापस आला. आज पहिल्याला कोण होता आज अर्जुन होता समोरच बघता मित्रांनो अर्जुन कुठल्या गावचा अर्जुन आहे अर्जुन पनवेल जाताडे गावचा. ओके पनवेलचा अर्जुन आणि मथुर कशी गाडी पळाली चांगली गाडी पळाली गाडीचा स्पीड बघता काय वाटतंय गाडीचं स्पीड चांगलं आहे खालनं गाडी टाकून गेलेली आहे अपोजिटची पण बैलांनी कव्हर करून दिली आपल्या काय सांगाल मला तर वाटतं एक चांगला ओव्हरटेक झाला आजच्या या आपल्या दोन्ही नंदीनी काय सांगाल कशी वाटली गाडी बैल आमचे खालनं जरी टाकून निघले तरी आमचे बैल सुद्धा वाढणारे आहेत दोन्ही पण त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम नव्हता आम्हाला नक्कीच आता आज बघतोय आपल्या मथुरचं नाव घाटावरती नाही बरेचशा अशा मैदानामध्ये गुलालासाठी पात्र आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये गट पण काढतं काय सांगशील हो बैलांनी चांगल्या ठिकाणी आम्हाला गट फायनल सेमी काढलेले आहेत आम्हाला चांगल्या मैदानात फायनलला पण देखील ठेवलेलं आहे त्यांनी आमचं नाव वरती चांगलं त्यांनी केलेलं आहे आदरवर केलेलं होतं ना आता मुंबईमध्ये आम्ही आणून 7-8 गाड्या खेळलो आणि त्यात आम्हाला गुलाला ठेवलं त्यांनी प्रतीक्षेत काय सांगशील मथुर नाव म्हणजे एक मुंबईला किंवा घाटावरती एक मोठं नाव जसं आपला आडिवली कल्याणचा मथुर कसा आहे तसं म्हणजे त्याचप्रमाणे आपला मथुर हळूहळू कुठून कुठं नाव करीत चाललंय काय सांगाल मथुर नावाबद्दल मथुर नाव हे मोठंच आहे आणि त्याच्यामुळं आमचे जे आम्ही जिथनं बैल घेतला त्यावेळी त्याचं नाव ठेवलेलं आहे तेच नाव इथेशी आम्ही काही बदललं नाही त्याच्यामुळे आम्ही हेच नाव ठेवलं आणि तेच नाव त्याचे इथेशी आहे आपल्या मुंबईमध्ये काय सांगाल काय बघून मथुर नाव ठेवलेलं ते आम्ही आमचे मित्र आहेत अजय कांबळे त्यांनीच नाव ठेवलेलं ते मथुर ओके हा तिथेशीच होते तिथनंच आम्ही घेतलं ना कराडमधनं त्यांचंच नाव होतं तेच आम्ही इथेशी ठेवलं आज तुमचं वडवली गावचं नाव कुठून कुठेतरी मोठं होतंय आज मथुरच्या मुले काय सांगाल हो आली आमच्या गावातली खूप सारी बैल पळतात आणि आमचं बैल पळतं त्यात आम्हाला आनंद आहे नक्कीच शुभेच्छा आजच्या या गुलालासाठी मथुर आणि सोबत अर्जुन एक चांगली गाडी पळाली शुभेच्छा आज मित्रांनो समोर बघता नांदिवलीचा 13-14 नखरे आहे आणि इकडे नेतिवलीवरनं आपला भाऊ भेटलाय शेठ नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव युवराज पाटील आणि आपल्या नंदीचं नाव देवा आज एक चांगली गाडी झाली आपला नांदिवलीचा नखऱ्या आणि देवा एक चांगली गाडी पळाली काय सांगाल गाडी तर आमची तासात पळवली नकऱ्याने खेचली आणि गाडी खूप अंतरात मस्त झाली ओके काय सांगाल वासराबद्दल कुठनं घेतलेला आणि कधी घेतलेला 7
साताऱ्यावरून आताच घेतली, हप्ता आला पहिली शर्यत मुंबई. आणि मुंबईमध्ये पहिल्याच शर्तीला गुलाल झाला, त्याच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? हा का? काय सांगाल, पहिली शर्यत आणि एक भव्य असा नंदी भेटला नखऱ्या, एक चांगला पल आणि तसाच एक भरभक्कम असा नंदी. काय सांगाल नखऱ्याबद्दल आणि आपल्या या जोडीबद्दल? नखऱ्याचं तर कौतुकच नाही, तो मुंबईमध्ये पळतोय आणि आम्ही पहिल्यांदा पळवून गाडी गुलाल घेतला, आम्हाला आनंद दिला. पहिलंच म्हणजे ही शर्यत आणि पहिल्याच शर्यतीमध्ये एक चांगला पायरा केला. कोणी पायरा केला? म्हणजे मालक वर्णिका अर्जुन म्हात्रे. आणि आजची शर्यत वगैरे कशी काय जमवली? बॅनरवरती जमलेली. कोणी बॅनर सोडलेला? देवाचा बॅनर सोडलेला. किती दाती आहे सध्या? दुसरा आहे, म्हणजे दुसरा बैल सांगून एक बैल अशी शर्यत जमलेली. मग ओके, मग कसं काय वाटतं दादा आज एक पहिलाच म्हणजे आपण जेव्हा नंदी घेतो आणि पहिल्याच दिवशी गुलाल मिळवून देते, एक आनंदच वेगळा असेल. कसा काय आनंद आहे आजचा? खूपच आनंद आहे आणि काय बोलू, तेवढा कौतुक कमी आहे आणि त्याचाच पाय मोठा लक्ष आमचा नितिवलीचा. नक्कीच. दादा काय सांगाल, एक चांगला नंदी तुमच्या दावणीला आले आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले बिनजोड केल्याचे आहेत, काय अशा अपेक्षा घेऊन तुम्ही बैल घेतलेला आहे? आता लक्ष पहिले टॉप मध्येच केलेलं आहे आणि यादव पण आमचे प्रयत्न असेल खूपच टॉप मध्ये. ओके, याचे पैरे वगैरे कोण करतं? मामाच करतो. कशा प्रकारे पैरा बघता तुम्ही? आपला बैलाचा पल आपल्याला माहित होता, आपण घेतलेला तसं खरेदीत तसा येऊ पैरा गेला ना. ओके, मला एक सांगा की कोणत्या गांधी आणि कसा पलतो आनंदी? आता आम्ही एकच साईडला पळलोय, डावी साईडला आतून पळलोय. डावी साईडला आतून बघा. ओके, याचा फिक्स कांदा कुठला? आता मुंबईमध्ये पहिली शर्यत म्हणजे अजून डायरेक्ट शर्यत केली, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आणखी बघायचे आहे. आतला जो पब्लिकचा आतला बैल असतं ना, त्याने कुठेतरी सुताल तोंड लावायचं काम असतं, पब्लिकच्या बैलाला वारून पळायचं असतं. पळते का आपलं वासरू? मस्त, म्हणजे एक मुंबई बिंदूला एक चांगलं नाव येणार आहे. दादा आजच्या गुलालासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद. मित्रांनो, समोरच बघता नितिवलीचं लक्ष आणि त्याचेच पाऊल ठेवून कुठेतरी नंदी घडवण्याचं काम असणार आहे आपल्या देवाबाईचा. नक्की देवाबाईला शुभेच्छा देऊया. मित्रांनो, हिंदी केसरी घोटचे सर्जाची गाडी बघता आणि त्यांच्याच दावणीचा उगवता हिरा म्हणजे आपल्याला बघायला भेटतं पिंट्या आणि इकडं बाजी आहे. एक आज चांगली गाडी पळणार आहे. बाजी बघा असं भरभक्कम असं आहे. आणि मैदान बोललं तर उसटण्याचा लकी मैदान आणि अक्षय भाऊला शुभेच्छा देऊया. चिंचवली किंग छोटा लक्ष पुन्हा एकदा विजय. इकडे बाजी बघताय आणि आपला पिंट्या आहे. शुभेच्छा आजच्या शर्तीसाठी. मित्रांनो, समोरच बघताय कारतूस 0707 देखील आलेला. आपण बघतोय मुंबई बिंजोरला सध्या 1 नंबरमध्ये खेळतोय आणि मोठ्या शर्यतीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला गुलाल घेताना बघायला भेटतो. असा कारतूस 0707 तुमच्या समोर आहे. आजच्या शर्तीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, जितेश शेट कालन यांचा धडक देखील मैदानामध्ये आले. उसटणे मैदान आपल्याला नेहमीच बघायला भेटतं आणि आज देखील एक बिनजोडची प्रेक्षणीय शर्यत बघायला भेटेल. भाई जमले का शर्यत? जमले. आता शर्तीसाठी चालल्या. कोण आहे रे पहिला? ओके, संभा आणि धडक चांगली गाडी पळणार आहे. मित्रांनो, समोरच बघताय मुंबई बिनजोडला 2 वर्ष नाव गाजतं असं आपल्याला 007 सोन्या बघायला भेटतं आणि त्याच्याच पायावर पाय ठेवून त्यांनी एक वासरू घेतले, आदात वासरू सुलतान. मित्रांनो, आपल्या श्रीनाथ केसरीला या दोन्ही घरच्या गाडीने आपल्याला एक बाईक आणलेली होती. एक मुंबई बिंदूरचं चांगलं नाव सोन्या 007 आणि सगळे सवंगडी बसले. आज बघूया शर्यत झाली तर बघायला भेटेल. मित्रांनो, समोरच बघताय आपला महबूबच्या पायावरती पाऊल ठेवून जसा वाऱ्याची वेगाम पळतो तसा मेहरबान बघतोय. आणि मुंबई बिंजोर तसेच घाटावरती देखील बऱ्याचशा अशा मैदानामध्ये गुलाल तसेच 1 नंबरचा मानकरी आपल्याला एकविराई केसरी मैदानामध्ये देखील 1 नंबरचा मानकरी बघायला भेटलेला असा मेहरबान आहे. आज उसटण्याच्या बिनजोडसाठी सज्ज आहे. बघूया आज एक प्रेक्षणीय लढत पण बघायला भेटेल. जर शर्यत जमली तर नक्कीच शुभेच्छा देऊया. दीपक शेट पाटील तसेच कान्हा शेट यांचा मेहरबान मैदानामध्ये सज्ज आहे. मस्त शांत बसले पण शांततेनेच कार्यक्रम करणार आपला मेहरबान आहे. तर नाशिकचं लखन चालले शर्तीसाठी. मेहरबान जे गेल्याने आज नाशिकचा लखन.
पाऊस बराच ना? दुसरी काय? दुसरी शर्तीला सज्ज आहे. शेठ नमस्कार. नमस्ते. नाव सांगा ना तुमचं. ओमकार पाटील, नांदिवली कोलीवाडा. दादा काय सांगाल, आज आपला नखऱ्या एक चांगल्या बिनजोडच्या गुलालाचा मानकरी ठरलाय आणि नेहमीच आपल्याला बघायला भेटतं की आपला हिंद केसरी नखऱ्या नेहमी आपल्याला टॉप मध्ये पळताना बघायला भेटतं. काय सांगाल आजच्या शर्तीबद्दल? चांगली झाली गाडी, चांगली झाली. समोरच पहिरा बघू शकतात तुम्ही. ओके, एक नवीनच वासरू आणलेला आणि वासरासोबत एक चांगला पैरा झाला आणि गुलाल झाला. काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? हा, वासरावर नाव दिलं आपण आणि नखऱ्या गुपित होता आपला. चांगली गाडी झाली, चिचपाड्यावाल्यांची गाडी होती. ओके दादा, नखऱ्या बोललो तर एक घाटावरती पण चांगला पळला तो, सेकंदाला पण चांगला पळला तो आणि मुंबई बिंजोडला पण एक नाव आहे नखऱ्याचं. काय सांगाल? तिन्हीकडे पण चांगला पडतो, जरा आपला मस्ती करतो सुट्टीला म्हणून, बाकी काय नाही. तर बैल आपला चांगलाच पळतो. दादा पैराच वगैरे कोण बघत असतं नखऱ्याचं? अक्का दादा बघतो, जैना दादा बघतो, दोघंच नियोजन करतात पैऱ्यामध्ये. दादा नखऱ्याचं म्हणजे बिंजोडला नाव असतं का जमून शर्यती असतात, कसं काय नियोजन करता तुम्ही? आता सध्या तरी आपलं म्हणजे ह्या सीझन मध्ये दुसरीच गाडी पळते आपली. पहिली गाडी झाली आपली, त्यात जरा जुकाड तुटला, 19-20 झाला गाडी. ही दुसरीच गाडी आपली, दुसरा म्हणजे पहिलाच गुलाल लगेच आपला. ओके, म्हणजे आताच घाटावरनं उतरवला आणि दुसरे बैल आपल्याकडे होता, जरा आरामावर होता बैल. ओके, आरामावर. आता काढले आपण सीझन. दादा वय काय असेल बैलाचा? आता 5 वर्ष. ओके, म्हणजे एकदम भरभक्कम असा नंदी आणि आज वासरा सोबत पळवला. कशी काय पळाली गाडी आजची? चांगली पळाली गाडी, जरा त्या फाटीन जरा गेली ती गाडी, पण परत येऊन नखऱ्याने कव्हर केली गाडी. दादा नखरे बोलला तर एक चांगला टॉपचा स्पीडवाला नंदी आणि जरी पण तासात गेली तरी मला तरी वाटतं वन साइड खेचत असेल बैल. काय सांगाल? चांगला पळाला तो, पण चांगला पळाला, आपला पण चांगला पळाला. या साईडला येऊन जरा फाटीत गेली ती गाडी, पण इकडे आल्यानंतर चांगला वेग लावला आणि गुलाल मिळून दिला. ओके दादा, नखऱ्या कोणकोणत्या मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये पळालेला होता किंवा कोणकोणत्या मोठ्या मोठ्या शर्ती केलेल्या होत्या नखऱ्याने? चांगले झाले, म्हणजे आपण कोणावर नाव फिरवलं नाही, पण चांगले शर्ती झाल्या. टिटवी मध्ये पळाला नखऱ्या, परत अजून चांगले बैलामध्ये. ओके, म्हणजे सगळ्या टॉपच्या नंदींसोबत पळालेला आहे. मला तर वाटतं टिटवी गोलिवलीचे टिटवी ना? सुपणे. ओके, सुपणेचा म्हणजे आपला तोंडरेचा टिटवी देखील सोबत पळालेला होता. कशी पळालेली गाडी? चांगली पळाली होती गाडी, छान पळाली होती गाडी. मागच्या सीझनला गाडी पळाली. मैदानाबद्दल काय सांगाल? एक चांगला मैदान आजचा मुंबई अतिशय एकदम चांगल्या रीत्याने नियोजन केलेलं आज, आणि म्हणजे गाड्या पण चांगल्या आलेल्या आणि त्या हिशोबाने त्यांची जी मॅनेजमेंट होती ती खूप छान पद्धतीने होती. ओके, बैलाबद्दल काय सांगाल? सध्या कुठल्या साईडनं पळतं आणि कुठला खांदा पीस आहे त्याचा? डावी पब्लिक फीट, डावीने पब्लिकला पळतं. दादा याच्या अगोदर म्हणजे दुसऱ्या कोणत्या खांदी त्याने लागून बघितलेलं का? हा, उजवीने पण पब्लिक फिट पळाचा, पण आपण शक्यतो डावीने पब्लिकला हात मारतो बैल. ओके दादा, मुंबई बिंजोडला जास्तीत जास्त बघा तुम्ही उजवीच्या गाड्या जास्त असतात, मग डावीने तुम्हाला जोड पण लवकर होत असेल, काय सांगाल? हा, कारण कसं आहे, डावीने पब्लिक फिट पळणारी बैल कमी आहेत, त्या हिशोबाने म्हणजे जोड लवकर होतं आपल्याला. आणि शक्यतो आता तुम्ही जसं विचारलं की तुम्ही गाडी जमून करतात, कधी आपण नाव देतो किंवा गुपित पैरा असतो आपला, दोन्ही चालतं. ओके, नक्की दादा, आज एवढं सगळं नाव करतो बैलाबद्दल काय सांगाल? बैल आपला एकदम कडक बैल आहे आपला, एकदम म्हणजे कधी आपला निराश केलं नाही त्यांनी कुठल्या गोष्टीत, कधीच नाही. नक्की दादा, आणि सोबत जे सवंगडी असतात, पोरं असतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण का त्यांच्याशिवाय हा खेळच नाहीये. नाही, सगळे एकत्र असतात म्हणून हा खेळ होतो. आणि कसं एकाच्याने कुठला खेळ होत नाही, ह्याला मॅन पॉवर लागते, टीम वर्क लागतो, त्या हिशोबाने सगळे एकत्र आले तर चांगला खेळ होतो. नक्की दादा, आजच्या गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण दादा नमस्कार. नाव सांगा ना. दादा सोबत आपण बघतोय रॉकेटने गुलाल घेतल्या, रॉकेटसारखं पडून, काय सांगशील? काय नाही, आता लोक आम्हाला बैल देत नव्हते, आमच्याकडे दोन्ही आतली बैल आहेत ना मोठी, लोक पैर मागायला गेल्यावर बैल नव्हते देत, मग त्या दिवशी आमच्या पैरात पळाला, मग आम्ही खरेदी केली दातिवलीवरून. दादा कितीला पडली खरेदी? आहे आता. ओके, गुपित आहे का? काय बघून खरेदी केली बैल? पहिला पळून घेतला आम्ही, आमच्या बैलाला वाढून होता. ओके, मग आता काय घरची गाडी पळवतं का कसं काय? घरची गाडी, आमचा मोठा बैल बिमार आहे म्हणून आज पैरा केलेला गंधारीवाल्यांचा बिट्टू. कशी काय गाडी पळाली? मस्त पळाली. नाही, आजच्या उसटण्याच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल झाला, काय सांगाल? चांगला होता मैदानाचा आणि लवकर झाली शरद, बरं झालं.
बैल म्हणजे कुठल्या साईडनं पळतं आणि पैऱ्याचं वगैरे कसं काय करता तुम्ही? दोन्ही साईड पब्लिकला पळतं आणि घरची बैल आहेत ती आतून पळतात. मग पब्लिकची बैलवाली कुठं पैऱ्याला नकारत होती का? मग त्याची मुलं डायरेक्ट पब्लिकचा बैल घेऊन टाकला. मग आता येणाऱ्या कालामध्ये घरची गाडी येऊन पळताना बघायला भेटेल. आणि आता मग तुम्ही या बैलाला समजा आता पब्लिकला पळताय, तुम्हाला जर पैरा नाही भेटला तुम्ही लोकांना पैरा कशा प्रकारे द्याल? काय बघून पैरा द्याल? आम्ही काय नाही, आम्हाला मागला तरी आम्ही देतो. आम्ही काय बघत नाही पलबी. तरी पण दादा एक बघायला लागतं ना, कारण का आपल्या बैलास थोडीच तोड असला ना का कुठेतरी गुलाल पण होतं. मग या बैलगाडी क्षेत्रामध्ये हार पण बघताय तुम्ही, जीत पण बघताय, पण हारल्याच्या नंतर काय तुम्हाला एक अनुभव येतं? काय नाही मित्रांनो, नक्कीच हारल्याच्या नंतर कुठेतरी नाराज नाही झालं पाहिजे क्षेत्रामध्ये, कारण का त्यांनी सगळं काही बघितलेलं आहे. एवढे दिवस हार पण बघताय आणि आता बैल घेतल्या घेतल्या जीत पण भेटली. रॉकेट काय बघून नाव ठेवलेलं त्यांनी? त्यांच्याकडे होता रॉकेट, तेव्हाच नाव होतं. पडला तर का रॉकेट सारखा? रॉकेट सारखा निघतो. चालेल दादा, शुभेच्छा तुला आजच्यासाठी गुलासाठी. मित्रांनो, संध्याकाळ होत आली आणि आता मथुरची शर्यत थोड्याच वेळाने सुटणार आहे. अड्ड्यामध्ये हालचाल चालू झाली म्हणजे नक्कीच मथुरची शर्यत आता मगापासून जरा बघायला चान्स होतो. राजपूर मथुर तो बैल पहिला आपल्याला तर समोर बघता आपला सुंदर आणि मथुर विजय झाले. मध्ये गावाला इकडे ना बरं ना मित्रांनो, मथुर आणि इकडे सर्जा दोन्ही गुलाला साठी पात्र ठरलेले आहेत आणि सर्जा तर टॉपचा विषय. आता इकडे मथुर चालले. सर्जा मित्रांनो, आपल्या जयदादाचा नंदी देखील गुलालासाठी पात्र ठरले. इकडे आपला जयदादा अँगलर जय, कडक काम. मित्रांनो, दोन्ही वाघ आपले जिंकून चाललेत आता घरी. बघू शकता मथुर आणि सर्जा. आगामी काळात धुमाकूळ घालणार असा कुमार रणवीर, राहुलभाई पाटील, आडवली कल्याणकरांचा सर्जा 1001 आणि बिनजोडचा बेताज बादशाह, हिंद केसरी तसेच भारत केसरी मथुर एका चांगल्या गुलालाचा मानकरी चालला आता. मित्रांनो, समोरच बघताय आपले डोंबिवलीचे सोनूभाई शिर्के म्हणजे तेजस शेठ. नेहमीच प्रत्येक मैदानात जेमतेम 2 ते 3 शर्यती आपल्याला नेहमीच बघायला भेटतात तेजस शेठच्या. शेठ नमस्कार. नमस्कार दादा, आज बरीचशी अशी धावून उतरवले, काय सांगाल कोण कोण आणलेलं आज? यो बादल, हा नाशिकचा आशिक, हा तो राणा आणि आपला लाडका प्रिन्स.
ओके दादा काय सांगाल, आज चांगलेच गुलाल घेतलेले दिसतात आणि उसटण्याचं मैदान बोललं तर तुमचं लकी मैदान आहे आणि या मैदानात गुलाल घेता तुम्ही. गुलाल तर घेतोच, पण आज थोडासा बॅड लक होता. प्रिन्स आपला आज पळाला नाही, याची गाडी नाही झाली, पण यांच्या 2 गाड्या झाल्या आज. ओके दादा, नाशिक वरनं नेहमीच तुम्ही चांगले चांगले नंदी उतरवत असता, आज नाशिकचा आशिक उतरवले तुम्ही. काय सांगाल, कसं काय नियोजन झालं आणि कशी काय नंदी आणले आपल्या दावणीला? नियोजन म्हणजे काय माहितीये का भाऊ, गेल्या सीझन पासून बैल येतात नाशिककर आणि आपले म्हणजे घरातले कुटुंब आपला आणि घरातल्या सदस्यांप्रमाणेच आहेत. त्याच्यामुळे कधीच म्हणजे आम्हाला ते नाराज नाही करत. जर मी कधी त्यांना बोललो की भाऊ आपल्याला ही गाडी खेळायची आहे, आपल्याला बैल पाहिजेत, तर भाऊ 100% तिकडनं त्यांचे वडील, आता त्यांच्या वडिलांचं पण डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तरी पण ते एवढ्या सकाळपासून उन्हामध्ये आज बैलांच्यासाठी आलेले आहे तिथं. दादा काय सांगाल, तुमच्या शब्दाच्या खातीर ते एवढं लांबून नंदी घेऊन येतात आणि त्यांचं अपडाऊन पण तेवढं मोठं असतं. काय सांगाल म्हणजे कुठेतरी तुमच्यासाठी आणि या नंदीच्या प्रेमासाठी ते इथपर्यंत येतात? भाऊ काय माहितीये का, दोस्ती केलेली आहे ना यांच्यासोबत, तर ती दोस्ती आपण इथून गेलेली आहे, हृदयातून. दिमागाने केली असती तर ते नसतं आलं. बरोबर. एकदा आले असते, 2दा आले असते, 17 वेळेला कोणी येत नाही भाऊ. 100%. तुम्हाला सांगतो ना, पहिला गुलाल त्यांची इच्छा होती. भाऊनी मला इंस्टाग्रामला मेसेज केला होता, बोलतो दादा आपल्याला मुंबईमध्ये गाडी खेळायची आहे. तर त्यांना मी बोललो डोळे बंद करून या, बोललो आपण तुम्हाला एक तरी गुलाल देऊ. पण त्याच दिवशी मी एक नाही ना 3 गुलाल आपण केलेले आहेत मैदानात, हॅट्रिक केलेली आहे. त्यांच्यामुळे आज कुठे म्हणजे बैलाचं पण नाव झालेलं आहे आणि त्यांच्यामुळे आज माझं पण या बैलांमुळे, या नंदीमुळे माझं आज कुठेतरी नाव होत चाललेलं आहे. दादा आज काय सांगाल, किती शर्ती गेला आणि कसं काय झालं? 3 शर्ती गेल्या. सगळ्यात प्रथम पहिली शर्यत मानाची जी आपली उसटणे मैदानाची असते, तिथे आम्ही विजय प्राप्त केला, गुलाल प्राप्त झालो राणा आणि बादल मध्ये. दुसरी शर्यत प्रिन्स आणि राणाला टाकलेला, पण प्रिन्स नाही पळाला, कारण होतं हारजीत तर होत असते. आज कुठे आपण कमी पडलोय तर उद्या नक्की 100% आपण कुठेतरी कमबॅक करूच, 100%. आणि तिसरी शर्यत आता ही झाली, आता ही पण चांगली झाली शर्यत आमची. दादा कसं असतं माहितीये का, जेव्हा आपला नंदी पळत नाही ना, तेव्हा कुठेतरी प्रत्येक माणूस शांत बसत असतं, पण तुम्ही खुल्या मनाने सांगता माझा बैल पळाला नाही. भाऊ काय माहितीये का, बैलांनी एवढे वाईट दिवस काढलेले आहेत ना, आज 15 दिवस या गोट्यावरती, 1 महिना त्या गोट्यावरती, पण त्याच्या आशीर्वादाने आज मी गोठा बांधलेला आहे. आणि असं नाही की म्हणजे माझे मध्ये वेळ खराब होती ना, बैल माझा रात्री म्हणजे उपाशी पण राहिलेला आहे का, पण शर्तीच्या मैदानाला गेल्याच्या नंतर त्यांनी मला गुलाल मिळवून दिलेला आहे. पण त्याचं म्हणजे त्याच्यावरती जाम प्रेम आहे माझा, त्याचा पण जीव आहे माझ्यावरती. ओके दादा, आज जीव बघायला गेलं तर या भावांचा देखील आहे, कारण का तेवढं लांबून आज ते तुमच्यासाठी आलेत आणि मगाचपासून आपला कॉलवर देखील संपर्क झाला. एवढं म्हणजे मला तरी वाटतं अर्धा पाऊण तास झालं ते वाट बघतायत. काय सांगाल, तुमच्यावरचं प्रेम आहे आणि आज खरोखर तुम्ही पण कुठेतरी गुलालासाठी पात्र करून दिले त्यांना? भाऊ काय माहितीये का, त्यांना आता इकडनं जायचं 200-250 किलोमीटर लांब जायचंय त्यांना, तर एवढे अंधार होऊन सुद्धा ते लोक थांबले, म्हणजे त्यांचं 100% प्रेम आहेच ना माझ्यावरती. आणि कसं माहितीये का भाऊ, गुलाल प्राप्त असं नाही बोलू शकत, त्यांच्या नंदीमध्ये आज तेवढी धमक आहे. आज जो बादल एवढा टाईट बैल पळतो, तो राणा झाला आज. तिथं घोडा बैलामध्ये कोणला ऐकत नाही ते बैला, बरोबर ना. आता पण तुम्ही खालती जे सुट्टी मेकर आहेत ना भाऊ, त्यांना तुम्ही विचारू शकता, याला बादलला धरायला एवढा शांत दिसतो, बडवलेला बैल आहे पहिली गोष्ट. हा म्हणजे आपण शेतीचा बैल आहे, पण याला खालती जेव्हा सुट्टीला जातो तेव्हा 6-7 जण याला लागतात आणि याला खरंच 6-7 जण टांगत होती खालती, तरी पळायला बघत होता. तसा आपण याच्यावरती विजय प्राप्त केलेला आहे. दादा ताकद देखील तेवढी आहे त्याच्यावरती, बघा ना, एक भर भक्कम असा नंदी आणि शिंग पण एकदम चंद्रकोर आहे. सीझनला जेव्हा यांना आम्ही आणला इथं, तेव्हा आम्ही चाललेलो ना, लोक जाम हसत होती, बरं ही बैल पलतील का, ही बैल पलतील का. पण जी लोक हसत होती ना, त्यांच्याशीच गाड्या केल्या, तर त्यांना तिथे 3 वेळा म्हणजे आपण तिथे विजय प्राप्त केला. त्याच्यामुळे काय माहितीये का, कोणत्या नंदीला हसायचं नाही भाऊ. आज आपल्या दावणीला लक्ष्मी आहे, बरोबर. आज ही जर कुठं म्हणजे तुम्ही विचार करा, सकाळी बैल येतात, रात्री बैल येतात 3 वाजता, परत सकाळी 7ला उठून बैलाला अंघोल बिंगोल करून लगेच मैदानात, म्हणजे त्यांना थकवा असून ते गुलालासाठी, मालकाच्या गुलालासाठी पळतात, मालकाच्या एक नावासाठी पळतात. म्हणजे दादा आज त्यांना तुम्ही इकडे बोलवलेला, आजचा गुलाल तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता आणि किती महत्वपूर्ण होता? खूप महत्वपूर्ण होता, कारण आजचा गुलाल असा होता, या सीझनचा पहिला गुलाल त्यांना द्यायचा होता. मस्त. भले 1 गुलाल झाला, 2 गुलाल झाले, या गाडीचा गुलाल नाही झाला, आज ना उद्या होईल गुलाल, पण आजचा गुलाल जाम मला महत्वाचा होता, कारण मी त्यांना शब्द दिला होता, भाऊ या आपण चांगली गाडी करू. मित्रांनो बघू शकता, स्वतःचा बैल भले पराजित झाला
पण जे सोबत सवंगडी आलेले होते, नाशिकवरनं आलेले होते, त्यांना कुठेतरी आज विजय प्राप्त करून दिलाय असं आपला सोनूभाईची मुलाखत आपण मागे पण घेतलेली, याच्या पुढे पण घेऊ. येणाऱ्या अड्ड्यामध्ये दादांची नक्कीच एक मोठी मुलाखत घेऊ. आता पण त्यांना जायचं आहे, एक लांब प्रवास करायचा आहे आणि किलोमीटर लांब जायचं. आपण काय इथून 20 किलोमीटर वरती घरी पोहोचतो. शेवटी त्यांना आता एवढ्या रात्री लोक निघणार आहे आणि रात्रीचा प्रवास आहे, त्याच्यामुळे त्यांना पण खूप लेट झाला. बरोबर, नक्कीच नक्कीच एवढा लांब आम्ही आलो. नक्कीच नक्कीच बाबा, बैलांमध्ये धमक आहे म्हणून कुठं आज तुम्हाला गुलाल भेटतं. एवढं लांबून आले आणि सोनू दादांच्या एक नियोजनामध्ये बोला किंवा त्यांच्या एक नंदींच्या सोबत आज आपला देखील गुलाल झाला, त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचा प्रवास सुखाचा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद.